हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक. गेल्या भागात तुम्ही पाहिला पुणे ते आरावी हा प्रवास, आरावीचा सुंदर समुद्र, व्हाईट सँड बीच रिसॉर्टची टूर आणि श्रीवर्धन येथील प्रसिद्ध तवसाळकर खानावळ इकडची मच्छी थाळी अर्थात मच्छी थाळ्या. या भागात सुद्धा भ्रमंती अशीच सुरू राहणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, त्या व्हिडिओचा जो एंड होता तो आपला ब्रेकफास्ट सेक्शनपाशी येऊन थांबला होता. तर ह्या व्हिडिओची सुरुवात आपण नाश्त्यापासूनच करू. हा आहे व्हाईट सँड बीच रिसॉर्टचा बुफे ब्रेकफास्ट आणि एकदम टिपिकल सिरियल्स, कॉर्नफ्लेक्स, ब्रेड बटर जॅम, कट फ्रूट्स हे सगळं तर इकडे होतंच. त्यासोबत स्पेशल आयटम म्हणजे तांदळाचे घावन. घावना चटणी त्यांनी ठेवली होती. ही चटणी थोडी तिखट होती पण घावणे मात्र अप्रतिम होते. आणि त्यानंतर इथे हा रस्सा पाहिला. एक्झॅक्टली काय होता आधी मला कळलं नाही. तर ही होती मिसळ. सोबत मिसळचे पाव, त्यानंतर पोहे, त्यानंतर इथे शिरा उकडलेली. हा एवढा होता ह्यांचा ब्रेकफास्ट स्प्रेड जो ठीकठाक होता. टेस्ट चांगली होती. आणि आता वेळ आली आहे इथून चेकआउट करण्याची. ब्रेकफास्ट वगैरे आता झालेला आहे. इथून आम्ही चेकआउट करतोय. सगळे चेकआउट आणि आता चेकआउट करून आम्ही निघालेलो आहोत हरिहरेश्वरच्या दिशेने. रूम टूर आणि बाकीच्या गोष्टी आधीच्या भागात तुम्ही पाहिल्या आहेत. एक शॉर्ट रिव्ह्यू जर द्यायचा तर बीच ॲक्सेस, रूम साईज, रूम क्लिनलीनेस ह्या गोष्टी उत्तम आहेत. परंतु सर्व्हिस आणि जेवणाचे ऑप्शन्स वगैरे ह्या लहान सहान गोष्टी पाहता 4 स्टारचा फील आम्हाला इथे आलेला नाही. आणि आधीचा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपला आधीचा भाग सुद्धा पाहू शकता. सो नाव लेट्स हेड टू हरिहरेश्वर. आणि जाता जाता सकाळी ना ह्या काही वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे चालू होत्या, त्या आम्ही स्पॉट केल्या आरावी बीचवरती. तर त्याची एक छोटीशी क्लिप तुमच्यासाठी शेअर करते. नारळ पाणी पण आहे, ते चहा बिस्किटच्या जाताना मी इथून लावतो. समुद्राच्या समोरच इथे नारळ पाण्याचे पण स्टॉल्स आहेत. आणि आरावीकडून श्रीवर्धनच्या दिशेला जाताना हा एक मेन एंट्री पॉईंट बीचचा आपण म्हणू शकतो आरावीचा. आणि तिकडे हे थोडेफार खाण्याचे स्टॉल्स सुद्धा आहेत. चेंजिंग रूम्स पण आहेत बाजूला. टॉयलेट आणि चेंजिंग रूम्स आहेत. आणि आता आपण चाललोय टुवर्ड्स हरिहरेश्वर. हे कसले पार्किंगचे आहेत का? इथे पोचल्यावर सगळ्यात अगोदर माणशी 5 रुपये प्रमाणे तुम्हाला ग्रामपंचायत एंट्री फी घ्यायला लागते. आणि त्यानंतर आत तुम्ही मंदिराच्या दिशेने पुढे प्रवास करू शकता. आणि तुम्हाला जर इथे येऊन राहायचे असेल तर त्याची सुद्धा इथे सोय आहे. ह्या रस्त्यालाच लागून काही होमस्टे आणि काही राहण्यासाठीचे लॉजिंगची व्यवस्था आम्ही पाहिली. त्यासोबतच काही छोटी हॉटेल्ससुद्धा इथे आहेत. तर ज्यांचे कुलदैवत आहे हे, माझ्या मते ती लोक इकडे बुकिंग करत असावी. पूर्ण इथे पार्किंग आहे हरिहरेश्वरचं. पार्किंगची फी आहे 100 रुपये आणि ग्रामपंचायत एंट्री फी आहे माणशी 5 रुपये. आणि आता पार्किंगमधनं देवळाकडे चालतोय आणि पार्किंगमधनं कळलं की खूप गर्दी आतमध्ये. त्यामुळे फार गर्दी जर असेल तर आम्ही आत नाही जाणार. आम्ही बाहेरनंच नमस्कार करून निघू, कारण हीट प्रचंड आहे. आणि आता तुम्ही हा जो पाहताय तो आहे हरिहरेश्वरचा सुंदर असा समुद्र. आणि इकडची एक विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या मंदिराचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो सुद्धा समुद्राच्या खडकातून जातो. तोच आम्ही झूम करून थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आत गेल्यावर आपण तो मार्ग कुठून सुरू होतो ते पाहूच. बॉयलर दिसला इकडे.
आणि तो आग पेटवण्यासाठी हे नारळाचे सालं ठेवलेत. ही संपूर्ण वाट आहे देवळाकडे जाण्याची. बाजूला अशी हॉटेल्स वगैरे आहेत. ते वाटेत उकडीचे मोदक, आंबोळे वगैरे नाश्ताही तुम्ही करू शकता. द्वारकामाई केले इथे. हे बघ बाजूला द्वारकामाई. निरनिराळी सरबत, कोकमाचे आगळ, जेल्या, चॉकलेट, आंबावडी, फणसवडी, निरनिराळी पिठं, प्लॅस्टिकची खेळणी, कापडी पिशव्या, बॅगा, रानफळं, करवंद जसे की आणि लाल जाम, एकंदरीत सगळा कोकण मेवा आपल्याला ह्या वाटेत पाहायला मिळतो. आणि जसं अंजरल्याच्या गणपतीच्या बॅकसाईडला ही सगळी विक्री होते ना, अगदी तशीच इथे सुद्धा होती. आणि प्रोडक्ट्सची सगळ्या क्वालिटी पण खूप छान होती. अशाच एका स्टॉलवर आम्ही देवासाठी फुलं वगैरे घेण्यासाठी म्हणून थांबलो. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे स्थान श्रीवर्धन तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. इकडचा प्रदक्षिणा मार्ग सुद्धा खास आहे, कारण तो डोंगर आणि समुद्राच्या खडकांवरून जातो. ह्या मार्गाला अतिशय रोमांचक तसेच रहस्यमय मानले जाते. मंदिर अत्यंत प्राचीन म्हणजे अगदी पेशवेकालीन असून इथे भगवान शिव आणि कालभैरवाचे दर्शन घेता येते. निघालोय काळभैरवाचं. आतमध्ये काळभैरवाचं आणि शंकराचं अशी 2 मंदिरं आहेत. त्यामुळे आम्ही आता तिथे निघालेलो आहोत. शिस्तपणा आपल्या इकडच्या लोकांचा. कशा चपला काढल्यात बघा. आत शिरल्यावर पेशव्यांचे कुलदैवत असलेल्या कालभैरवाचे दर्शन सगळ्यात प्रथम घ्यावे लागते आणि त्यानंतर भगवान शिवाचे दर्शन घेता येते. हा आहे प्रदक्षिणेचा मार्ग. 150 पायऱ्या इथे तुम्ही बघू शकता पुढे चढायला. आणि हा आहे दर्शनाचा मार्ग. एवढी लाईन आहे, जास्त गर्दी नाही. आणि मंदिराच्या आतलं शूटिंग हे मी रितसर परवानगी घेऊन केलेलं आहे. तर आता तुम्ही सगळ्यात अगोदर जे घेताय ते दर्शन आहे कालभैरवाचं. ही रांगच अशी सोडण्यात येते की आधी आपण कालभैरवाचे दर्शन घेतो आणि त्यानंतर भगवान शिवाचे. हे भगवान शिवाचे एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि येथील शिवलिंगावर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती या 4 देवतांच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाणारे 4 उंचवटे तुम्ही आता पाहत आहात. खूप छान दर्शन झाले. आत्ता अजिबात जास्त गर्दी नव्हती, फक्त ऊन असल्यामुळे उकडतंय खूप, पण खूप छान दर्शन झालं. असं झालं दर्शन. सुंदर, एकदम मस्त. अगरबत्त्या वगैरे आहेत त्या आपण घेऊ शकतो. कद आणि उपरणी पण आहे तिथे. कद आहेत. कद कसं ताई? कद कितीला आहे? 60 रुपयाला कद आहे. आणि ना एरवी तुम्ही जर आलात त्या देवळात, इथून आलात की इथून डायरेक्ट एंट्री असते. पण ह्या काकांनी आत्ता मला सांगितलं सिक्युरिटीच्या की फक्त शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये अशी फिरवून लाईन ती जाते मागून. अदरवाईज इथून एंट्री असते. आणि गर्दी मॅनेज केली आहे. बिलकुल चेंगराचेंगरी, धक्काबुक्की काहीच नाही. खूप छान दर्शन. ही बॅग घेतली. दाखव आपण घेतलेली बॅग. मला ना नेहमी असं बाहेर आल्यावर जी लोकल लोक असतात त्यांच्याकडनं काही ना काही छोटीशी वस्तू घ्यायला आवडते आणि ही बॅग खरंच खूप छान होती म्हणून ही बॅग मी घेतली आहे. हा प्रकार अतिशय यम्मी लागतो. ह्या दापोलीला आम्ही घेतल्या होत्या पेरूवड्या आणि ह्या जाम टेस्टी लागतात. त्यामुळे हे कुठे मिळालं ना कोकणात आल्यावर तर आवर्जून घ्या. इथून एंट्री आहे. इथे एक हे रेस्टॉरंट आहे का सुमुख? चालू आहे. इथे एक रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि मग इथून आपण मगाशी आत आलेलो
पार्किंग रस्त्याला इकडेच योजकचं एक फॅक्टरी आउटलेट आहे. ज्यांना सरबत, आगळ आणि सिरप्स वगैरे माहिती असतील, योजकची खूप प्रसिद्ध असतात. आणि योजकचं एक फॅक्टरी आउटलेट इथे आहे. तर आम्ही आता कोकमाचं आगळ जे आपल्याला फिश वगैरे बनवताना लागतं, त्यानंतर आवळा आणि लिंबूचा पाचक रस, खूप जेवण झाल्यानंतर इनडायजेशन अपचन झाल्यावर पचवण्यासाठी, तर ते योजकच्या फॅक्टरी आउटलेटला आता आलेलो आहोत. आईचं शॉपिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आणि हे काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. आम्हाला खरोखरच या वस्तू खूप आवडतात म्हणून आम्ही इकडे आलो. कोकमाचं आगळ, पन्ह, आवळा रस, आवळा ज्यूस, निरनिराळी पिठं, आंबोळ्याचं, थालीपीठाचं, फणसाचे गरे, आंब्याचे गरे, आंब्याची पोळी, फणसाची पोळी, जॅम, जेलीज, त्यानंतर पापड, मसाले, हे सगळं ह्या आउटलेटमध्ये आहे. लोणच्यांची तर इतके प्रकार होते आणि पोह्यांचे निरनिराळे प्रकार होते. त्यानंतर गाईचे म्हशीचे तूपसुद्धा अवेलेबल होते. असे सगळे पदार्थ इथे उपलब्ध आहेत. मला खास करून गरे आणि त्यानंतर कोकमाचं आगळ आणि मँगो जॅम वगैरे घ्यायचा होता, तेवढं मी घेतलं आहे. मग काय काय घेतलंस ग? मी भरपूर काय म्हणतेस? वेडा व्हायला होतं म्हटलं योजकच्या दुकानात गेल्यावर. आणि दाखव, हात कर, काय काय घेतलं. भरपूर घेतलंय. म्हणजे मला वरच नाही करता म्हणजे येते. आता या थांब थांब थांब. काय म्हणतो? ह्याच्यात जे जे काय त्यांची स्पेशालिटी नाही झाल्यावर जे आपण सगळं घेतो ते सगळं घेतलंय. मला हात वर नाही करता येत, एवढं जड झालंय. आणि पुन्हा श्रीवर्धनकडे निघाल्यावर मध्येही आंब्याची बाग लागली आणि त्या आमराई बाहेर हे चाचा आंबे विकत होते. त्यातून सुमुकचा आजोळ मसाळ्याचं कळल्यावर त्यांचं सुद्धा गाव मसाळा असल्यामुळे त्यांना ते आंबे आम्हाला विकताना फारच जास्त हुरूप आला. आणि मग ते काय काय बोलत होते ते आता तुम्ही ऐका. अच्छा लगता है, आ गए मेरे आम का तमाशा देखने वाली. ए कलम वाली भाई देख, ए मजनू तू भी देख. अच्छा है, बहुत अच्छा है. अरे ऊपर वाले ने दिया है ये आम, इसको हिंदू खाएगा या मुसलमान? अच्छा है, बहुत अच्छा है. ए मजनू देख, ए कलम वाली भाई तू भी देख. अंकल सॉलिड आहे आप. 2 डझन म्हणजे 2000ला 4 डझनची पेट. मस्त आंबे. आणि आपल्याकडे पुण्यात आपण अजून 1000 आणि 1200ने एक डझन घेतोय. असं रत्नागिरी हापूस आम्ही आत्ता चाखला आंबा आणि आम्हाला हा आत्ता मिळालेला आहे. सगळ्यात मोठं फळ जे आपल्या इथे 1500 रुपये 1 डझन आहे, ते मला 1000 रुपये 2 डझन मिळालेलं आहे. आणि आईने 1800 रुपयात 4 डझनची पेटी घेतलेली आहे, जे त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं फळ आहे. आणि हा अस्सल हापूस आपल्याकडे पुन्हा मुंबईत पोहोचेस तोवर त्याची कॉस्ट खूप वाढते, ट्रान्सपोर्टेशन, इतर गोष्टी, त्यामुळे विक्रेत्यांची त्यात चूक नाही. पण ह्याच सुमारास एक कोकण ट्रिप जर तुम्ही केलीत तर खूप खूप सुंदर आंबा तुम्हाला स्वतः चूज करून घरी आणता येईल. आणि हा व्हिडिओ जो तुम्ही आत्ता बघताय हा शूट केलेला आहे मिड ऑफ एप्रिल महिन्यामध्ये, त्यामुळे आता हे आंब्याचं सीझन संपलेलं आहे. आणि आता आपण फायनली आलेलो आहोत पुन्हा आरवी बीचच्या इथे. आणि हे बाय बाय आमचं रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही राहिलो होतो. तर आता हरिहरेश्वर कडून आम्ही निघालेलो आहोत दिव्यागरकडे, त्यामुळे हा कोस्टल हायवे पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा संपूर्ण कोंडिवली बीच, आरवी आणि कोंडिवली हे लागूनच आहे. आणि हाच स्ट्रेच पूर्ण कंटिन्यू होतो मागपासून आरवी, आणि हा आता इथे कोंडिवली बीच. डॉगेश भाई की गँग आहे, डॉगेश भाई की गँग. मी आज सकाळीच एक रील पाहिलं गोव्यामधलं ना? हो, डॉगेश भाई अँड हिज फ्रेंड्स. बरोबर कसे ते लाटांवरती फिरतायत. आता असाच अख्खा रस्ता प्रिटी आहे हा. ऊन आहे जरा जाम. ते मला फोटो काढायचा इकडचा. पुढे आहे एकदम फोटोसाठी एक स्टॉप आहे, फॉल्ट आहे छान. बघ हे बघ. मग बघू का? काय सुंदर मला इथे बसवायला हवं. काय दिसते? काय ब्युटिफुल आहे ना? पावसात. आपल्या जुन्या
गेल्या दिव्यागरच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ह्या स्टॉपला आम्ही थांबलो होतो तेव्हा आमचे फ्रेंड्स होते आमच्यासोबत, अक्षदा आणि स्वप्नील, आणि आम्ही या स्पॉटला त्या व्हिडिओमध्ये इफ यू रिमेंबर तर हा तोच स्पॉट आहे. आता हा रस्ता, तेव्हा आम्ही गाडी तिथे पार्क केलेली टायगून, आणि टायगूनचे रील्स बनवले होते. पण आता ही हाईट आहे ना रस्त्याची, ही बरीच अशी हे म्हणजे हा डिसेंट खूप झाला आहे, त्यामुळे इथून आता गाडी घालता येत नाही आहे तिथे, म्हणून आम्ही आता गाडी इथेच थांबवली आहे. आणि आता या स्पॉटला एकदा पुन्हा दाखवते तुम्हाला. आणि त्या सगळ्या मागच्याच वर्षी आम्ही आलो होतो दिव्यागरला, त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते नक्की आवर्जून. एक ड्रोन शॉट्स पण चालले एकाचे. समुद्र किंवा नेचर ज्या पद्धतीत आपल्याला हील करतं खूप वेगळं आहे. हॅपी. अशा ठिकाणचे कितीही फोटो आणि व्हिडिओ घेतले ना, ते खरंच नाहीच करत जस्टिफाय. जे तुम्ही तुमच्या नजरेने बघता ना, ते खूप विलक्षण सुंदर दिसतं. आणि आवर्जून ह्या कोस्टल हायवेला आलात तर ह्या गाडीत नक्की या स्पॉटला आल्यावर गाडी थांबवा. इथून उतरून आणायची गाडी, इथे थांबवायची आणि इथं उतरून जायचं ह्या स्पॉटवरती. तर जाऊया आपल्या दिव्यागरला. चला, लेट्स गो. आणि ह्या हायवेच्या रस्त्याच्या कडेला हे अशी वाळवणं घातलेली तुम्हाला सर्रास पाहायला मिळतील. कधी सुकी मच्छी, कधी काही फळं असं इथे वाळवताना पाहायला मिळेल तुम्हाला. हे असं सुकवत ठेवलंय रस्त्याला लागून. लास्ट टाइम आम्ही फिश पाहिलं, आय मीन सुकं मच्छी करत होते ते तयार. लास्ट टाइम ह्या पॉइंटला पण थांबलेलो आम्ही. या पॉइंटला इथे गाडी लावलेली पुढे आणि इथे बसलो. हॉटेल झालं इथे आता, तेव्हा हॉटेल नव्हतं. त्या पॉइंटला इथून आम्ही फोटो काढले. रॉक्स काहीतरी एक चेंज झालं ना, त्याच्यानंतर पाण्याची पातळी दिव्यागर गावामध्ये जरा वाढली वर, त्यामुळे तिकडे आता त्यांनी बोलला कोस्ट लाईनला सगळे हे दगड टाकलेत पाणी आयसोलेट करायला वरती येण्यापासून, म्हणून हे आता इथे यांचं काय बोलतात स्टोरेज झालेलं दिसतं. आता भरड कुठलं समूह गाव ते भरडखेड. भरडखेड गावात पोचलोय. इथून तुम्हाला जर शार्क जॉ पॉइंट बघायला जायचं असेल तर इथून खाली तुम्हाला होडी पकडावी लागते. इथून या गावातनच खाली रस्ता जातो, तिथे तुम्ही जाऊन होडीने त्या शार्क जॉ पॉइंटला खायला जाऊ शकता. पण आम्ही आता खूप दमलो आणि खूप उकाडा आहे, त्यामुळे आम्ही आत्ता काही तिथे जात नाही आहोत. आणि आता या भरडखोल गावामध्ये आम्ही उतरलो आहोत सुकी मच्छी घेण्यासाठी. भरपूर सुकी मच्छी आहे. आणि तुम्हाला जर सुकी मच्छी आवडत असेल तर ह्या भरडखोल गावामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला असे स्टॉल पाहायला मिळतील, जिथे तुम्हाला जवळा, सुकट, बोंबलाचं सुकं म्हणजेच काड्या, त्यानंतर बांगड्याचं खारं, सुकवलेली सुरमईचे पीस, त्यानंतर सोडे म्हणजेच वाळवलेले झिंगे अर्थात कोलंबी, हे सगळे प्रकार इथे पाहायला मिळतील. ही सुकवलेली मांदळी आहे. तर आम्ही सुकट वगैरे घेतली इकडून आणि मसाला घेतला आणि त्यानंतर निघालो. हा तो स्टॉल आहे जिथून आम्ही खरेदी केली आणि ह्यांच्याकडे खूप स्वच्छ मच्छी आम्हाला पाहायला मिळाली. जसं पेण अलिबाग साईडला गेलो आपण की अलिबाग रेवदंडा ह्या बाजूनी आपण सुकी मच्छी घेतो, त्याचप्रमाणे श्रीवर्धन दिव्यागरला आलात तर आवर्जून ह्या भागात तुम्ही येऊन सुकी मच्छी घेऊ शकता. उभा सोडा इथे मला पाहायला मिळाला नाही. माझ्या मते उभा सोडा हा फक्त मुरुडलाच मिळतो. मालवणी मसाल्याचा वास इतका एक नंबर होता. कोस्टल हायवेवरनं जाताना भरडखोल गावामध्ये, भरडखोल गावातच जाताना डावीकडेच हे आहे, यांच्याकडे हे तुम्ही नक्की थांबा. ड्रायफिश तुम्ही खात असाल तर त्यातलं घ्या. आम्ही आता सोडे आम्ही ना उभे खातो म्हणून आम्ही सोडे नाही घेतले, पण जवळा वगैरे खूप छान, जवळा आंबाडी सगळं. हे मालवणी मसाला एक नंबर मिळाला यांच्याकडे आम्हाला. ह्यांचा फोन नंबर पण आहे इथे, त्यांनी दिलेला आहे. सुकी मच्छी आणि मालवणी मसाला काकूंनी केलेला एक नंबर. हे सगळं भरडखोल मध्ये ना तुम्हाला पूर्ण मच्छी आहे आणि मच्छी खाणाऱ्यांचा कोकण मेवा म्हणजे सुकी मच्छी. त्यामुळे ह्या भागात आलात तर आंबे, फणस पोळी, आंबा पोळी ह्यासोबतच सुकी मच्छी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचा खास कर फायदा
पावसाळ्यादरम्यान होतोच होतो. आणि आत्ता मगाशीच तुम्हाला मी म्हटलं की इकडे एक मरीन सफारी आहे, जिथून तुम्ही शार्क जॉ पॉईंट वगैरे पाहू शकता. तर तिथे जाण्यासाठीच जी सफारी आहे ती ह्या ठिकाणी तुम्ही बुक करू शकता. आम्हाला वाटेत ही जागा दिसली म्हणून त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती देते. ही आहे सी रॉक मरीन सफारीला जाण्याची ही वाट आहे संपूर्ण. आणि इथे तुम्ही बघू शकता हे ह्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन इथे आपल्याला दिलेली आहे. हा संपूर्ण आपला रस्ता इथून आल्यावर कोस्टल हायवे. आणि आता ऊन खूप असल्यामुळे आम्ही अर्थातच ही सफारी केली नाही. आम्ही पुढे निघालो दिव्यागरकडे. दिव्यागरमध्ये एंटर केल्यावर सुद्धा 30 रुपये ग्रामपंचायत पावती आहे, तर तीच घेतोय आता आम्ही. निकिता जस्ट शो मी दॅट पावती वन. जसं मगाशी हरिहरेश्वरमध्ये पोचल्यावर माणशी 5 रुपये ग्रामपंचायत चार्जेस होते, त्याप्रमाणे इथे 4 व्हीलरसाठी कॉमन चार्जेस आहेत 30 रुपये. आणि दिव्यागरमध्ये पोचल्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचे दर्शन हे नैवेद्यासाठी मोदक समोरच मिळतात सुवर्ण गणेश मंदिराच्या. ते घेऊन आम्ही आता देवळात निघालोय. आणि आज ह्या मंदिरात येण्याचा माझा 5वा योग आहे. मी ह्या मंदिरात ऑलमोस्ट 5 वेळा येऊन गेलेले आहे अगोदर. आणि आपल्या चॅनलवर सुद्धा एकदम डिटेल्ड इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ मी टाकला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण या मंदिराचा इतिहास, त्याच्याशी जी इम्पॉर्टंट माहिती आहे रिलेटेड, ती संपूर्ण त्या व्लॉगमध्ये मी दिलेली आहे. त्याची लिंक खालीच आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामुळे तो व्लॉगसुद्धा चेक करायला अजिबात विसरू नका. आणि देवळाच्या समोरच ही बर्फाच्या गोळ्याची गाडी आणि उकडीचे मोदक सुद्धा मिळतात, त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका. देवदर्शनं झाली आजची, त्यानंतर खरेदीसुद्धा झाली बऱ्यापैकी. आता आमचा मोर्चा वळलाय तो एकदा शेवटची मच्छी थाळी खाण्याचा बिफोर लिव्हिंग दिव्यागर. आणि ती खाण्यासाठी आम्ही इथे सी फूड पॉईंट म्हणून रेस्टॉरंट आहे दिव्यागरमध्ये, तिथे पोहोचलेलो आहोत. निकिताने म्हणजे माझ्या बहिणीने हे रेस्टॉरंट सजेस्ट केले म्हणून आम्ही इथे चाललो आहे. तर लेट्स सी हाऊ द एंटायर प्लेस लुक्स लाईक. तसे आम्ही इथे उशिराच पोचलो होतो, तरीसुद्धा आम्हाला सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी, फ्राईड प्रॉन्स आणि अप्रतिम अशी चिंबोरीची अर्थात क्रॅब किंवा खेकडाची थाळीसुद्धा अवेलेबल झाली. एक व्हेज थाळीसुद्धा आम्ही घेतली होती. इकडचं जेवण थोडं स्पायसियर साईडला होतं, पण त्याची चव आणि एकंदरीत ओव्हरऑल सगळंच प्रिपरेशन अप्रतिम होतं. खूप एन्जॉय केलं हे जेवण आम्ही. समुद्री मेथी, मटकी, सोलकढी, फोडणीचं वरण, थोडासा आमरस आणि गुलाबजाम. वा, हॅपी. कसं आहे ग चवीला? मम्मा, आय एम एक्सायटेड टू सी यू टेस्ट दॅट क्रॅब. हाऊज द सुरमई? कोलंबी मी टेस्ट केली, अप्रतिम आहे. कोलंबी टेस्ट केली? हो हो चालेल चालेल. थँक्यू. हो चालेल थँक्यू. I want to taste that सुरमई का तुकडा. मी सुरमई टेस्ट करते. कशी आहे ग चिंबोरी? अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. म्हणजे त्याची क्वांटिटी जी काय त्यांनी दिली आहे ना थाळीमध्ये, निकिता ना कशी लागते ग? टू गुड ना. सुकून सोलकढी, भात आणि त्यात मासा. दिस इज लाईफ. सुख. सुमुख, कसं होतं तुझं जेवण? गुलाबजाम मऊ मऊ अगदी तवसाळकरसारखा होता, पण तवसाळकरचा गरम होता, हा गरम नाही, पण चव छान. सी फूड इथे निखिल कांबळे यांचं सी फूड रेस्टॉरंटमध्ये आम्ही अप्रतिम आत्ता जेवण आम्हाला मिळालं. अगदी चिंबोरी थाळी, चिंबोरी म्हणजे खेकडा थाळी, प्रॉन्स, सुरमई आणि सुमुखला व्हेज थाळी सुद्धा अप्रतिम मिळाली. आणि बिल वगैरे तर मी जोडलेलंच आहे पुढे, ते तुम्ही बघाच. आणि खूप सुंदर जेवण होतं. अवश्य भेटतं दिव्यागरला आल्यावर. हायली रेकमेंडेड. गणपती बाप्पा मोरया.
जेवून निघालो आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने. आणि हो, दिव्यागरमध्ये पाहण्यासारखी अजून बरीच ठिकाणं आहेत आणि ती सगळी आपली ह्या अगोदरच्या दिव्यागर सिरीजमध्ये आम्ही कवर केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की पहा, तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ. शॉर्ट कॉफी ब्रेकसाठी आम्ही पुन्हा तिथे झालो आहे जिथे आम्ही जाताना थांबलेलो, हॉटेल राजधानी. तिथेच पुन्हा कॉफी प्यायला आलो आहे, कारण इकडची कॉफी आम्हाला आवडली होती म्हणून. कशी झाली ट्रिप? रिलॅक्सिंग. हा होता या ठिकाणच्या सनसेटचा वाईब. आणि होप की व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत मी पोचवण्यात तो यशस्वी झाले असेल. आणि ही होती आमची दिव्यागर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरची एक छोटीशी ट्रिप. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि ह्या व्हिडिओचे ह्या ठिकाणचे फक्त 2 व्हिडिओज मी बनवले आणि जे फिलिंग्स, जे वाईब्स आम्हाला इथे फील झाले ते मी व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करते. खरं तर मला आणि सुमुखला स्लो ट्रॅव्हल खूप आवडतं, पण रोजचं जे आपलं लाईफ आहे, अजून आम्हीसुद्धा दोघंही वर्किंग आहोत, त्यामुळे ते सगळं सांभाळून स्लो ट्रॅव्हल करणं खरं तर शक्य होत नाही आहे अजून आम्हाला. बट आय होप कधीतरी अजून असे छान व्हिडिओज जिथे स्लो ट्रॅव्हल आणि तिकडचा वाईब आम्ही तुम्हाला देऊ शकू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, काय आवडलं नाही, काय चॅनलवर तुम्हाला अजून पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला सांगा. कारण कॉमेंट सेक्शन जर का इंटरॅक्टिव्ह असेल ना तर छान वाटतं आम्हाला पण. तर तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे, त्यामुळे नक्की तो कॉमेंट्स थ्रू आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला पुन्हा भेटता येईल तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू व्हेरी सून इन अवर नेक्स्ट. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार.